जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपले स्वप्नवीर डिफेन्स करिअर अकॅडमी नामपूर या ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये. मित्रांनो, आज आपण श्रेणी या प्रकरणातील उपप्रकार दुसरा संख्या श्रेणी हे बघणार आहोत. तर मित्रांनो, मी तुम्हाला बेसिक श्रेणी या प्रकरणातच बोललो होतो की सुरुवातीला आपण वर्णमालाची श्रेणी पाहिली. आता या लेक्चर मध्ये आपण संख्या श्रेणी बघणार आहेत. तर संख्या श्रेणीसाठी तुम्हाला संख्या ज्ञान असणं आवश्यक आहे. जोपर्यंत तुम्हाला संख्या आणि त्याचे उपप्रकार माहित नाहीये, ठीक आहे, किंवा संख्यांचे प्रकार माहित नाहीये, तोपर्यंत तुम्हाला कदाचित हे प्रकरण सोडवायला थोडस अवघड जाऊ शकतं. म्हणून प्रत्येकाने काय करा, जर संख्या माहित नसतील तर तो आपल्या युट्यूब चॅनलवर मी संख्या आणि त्याचे प्रकार तसेच उपप्रकार हे टाकलेले आहेत. तर तुम्ही तो व्हिडिओ जाऊन आधी बघा, जेणेकरून संख्या श्रेणी हे जे प्रकार आहे ते तुम्हाला समजण्यास मदत होईल. ठीक आहे. तर बघूया या प्रकारच्या प्रश्नांमध्ये काय काय विचारलेलं असतं. तर बघा, सुरुवातीला तुम्हाला मी जसं बोललो की श्रेणीमध्ये काय असतं की पहिलं पद दुसऱ्या पदाशी, दुसरं पद तिसऱ्या पदाशी, तिसरं पद चौथ्या पदाशी आणि त्यापेक्षा अधिक जरी असतील तर ते एकमेकांशी साम्य असलं पाहिजे. त्यातला जो फरक असणार आहे दोन पदांमधील, म्हणजे दोन घरांमधील जो फरक असणार आहे तो साम्य असला पाहिजे. ठीक आहे. त्याच पद्धतीने जर तुम्ही संख्या श्रेणी बघतायत तर याचा फरक शोधताना वेगवेगळे लॉजिक लावलेले असतात, वेगवेगळे तर्क असतात यामध्ये. जसं की कधी कधी दोन पदांमधील फरक हा कुठली तरी वर्गसंख्या असते, कधी कधी दोन संख्या आहेत त्यांची दोघांची बेरीज करून त्याला भागिले दोन करून म्हणजे त्याचे निम्मी अर्धे असं काहीतरी फरक दिलेला असतो, बरोबर आहे. त्याच पद्धतीने कधी कधी वर्गसंख्या विचारलेली असते, कधी कधी घनसंख्या विचारलेल्या असतात, कधी कधी मूळ संख्या विचारलेली असते, कधी कधी समसंख्या असतात, कधी कधी विषम संख्या असतात, बरोबर आहे. कधी कधी फरकांमधला फरक तो वाढत जातो फक्त. ठीक आहे. तर असे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला यामध्ये तर्क लावायचे असतात. याला मर्यादा कुठलीच नसते. ठीक आहे. यामध्ये अनेक तर्क लावावे लागतात आपल्याला. तर ते बघूया कशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात. आणि आपण प्रश्न बघताना नवीन विद्यार्थ्यांचा विचार करून सर्व प्रकारचे प्रश्न बेसिक पासून सुरुवात करतोय. म्हणून जे सिनियर विद्यार्थी असतील, ज्यांचा अभ्यास 1-2 वर्षाचा असेल, त्या विद्यार्थ्यांना कदाचित हे थोडंसं जास्त इझी वाटेल. म्हणून अशा विद्यार्थ्यांना पण विनंती करतो मी की नवीन विद्यार्थ्यांचा विचार करून आपण सुरुवात बेसिक पासून करतोय. तर त्यासाठी तुम्ही पण व्हिडिओला पूर्ण बघा. चला आता बघूया पहिला प्रश्न. इथे अगदी सोप्यापासून घेतोय. ठीक आहे. तर बघा, इथे मी दिलाय 2 4 2 4 नंतर 6 8. तर पुढील पद कोणते, बरोबर आहे. जर असा प्रश्न विचारलेला असेल तर काय करायचं, नवीन विद्यार्थ्यांसाठी मी खास करून जास्त बोलतोय. ठीक आहे. तर काय करणार की 2 आणि 4 मध्ये कितीचा फरक आहे, किंवा 4 आणि 6 मध्ये कितीचा फरक आहे, 6 आणि 8 मध्ये कितीचा फरक आहे, किंवा या संख्यांकडे पाहिलं तर हा संख्यांचा कोणता प्रकार आहे, बरोबर आहे. असं जर तुम्हाला लक्षात आलं तर तुम्ही लगेच याचं उत्तर निवडू शकतात. मग बघा, 2 4 6 8 या समसंख्या आहेत आणि त्यामध्ये 2 चा फरक आहे, बरोबर की नाही. मग इथे +2 +2 +2. मग इथे पण काय होणार, +2. का? कारण मी आधी बोललो तुम्हाला, संख्या श्रेणी किंवा श्रेणी कोणतीही असो, वर्णांची असो, संख्यांची असो, संख्या प्लस वर्ण असो, तर यामध्ये काय असणार आहे, प्रत्येक पदातील जो फरक आहे तो साम्य असला पाहिजे मित्रांनो. म्हणून बघा, इथे जे मागील संख्यांमध्ये +2 चा फरक होता, बरोबर की नाही. म्हणून आपण पुढे पण काय करणार, +2 करायचे. मग 8 नंतर काय येणार, इथे 10 येणार. लक्षात येते. ओके. आता दुसरा प्रश्न बघूया आपण. दुसरा प्रश्न बघूया इथे. तर बघा, 4 आणि पुढचं पद कोणतं, तुम्हाला असं विचारलंय इथे. तर बघूया आपण. सुरुवातीला काय पाहिजे, दोन पदामधील जो फरक आहे तो सारखा असला पाहिजे. ठीक आहे. आता कधी कधी प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात मित्रांनो, की इथे या दोन पदांमधील फरक सारखा येत नाहीये. ठीक आहे ना. पुन्हा या दोन मधील फरक सारखा येत नाही, या दोन मधील फरक सारखा येत नाहीये. तर मी मगाशीच बोललो की फरकांमधील फरक पण चेक करावा लागतं आपल्याला, बरोबर की नाही. पण कधी कधी काय असतं की पहिल्या पदाचा तिसऱ्या पदाशी काय संबंध आहे, दुसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी काय संबंध आहे, त्यानंतर तिसऱ्या पदाचा पाचव्या पदाशी काय संबंध आहे, असाही फरक दिलेला असतो. म्हणजेच आपण जसं जसं प्रश्नांची काठिण्य पातळी वाढत जाणार तसे तसे ते प्रश्न बघणार आहेत. ठीक आहे. तर ते पण एक गोष्ट लक्षात असू द्या. आता बघा, 4 आणि 10 मध्ये कितीचा फरक आहे, +6. 10 आणि 16 मध्ये कितीचा फरक आहे, +6. 16 आणि 22 मध्ये कितीचा फरक आहे,
+6. 22 आणि 28 मध्ये कितीचा फरक आहे? +6. मग 28 अधिक 6 करशाल तुम्ही, 28 अधिक 6 तर काय येणार? 34. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय असणार? 34. ठीक आहे. याच पद्धतीने आता पुढील प्रश्न बघू आपण. पुढील प्रश्न बघूया. ठीक आहे. आता पुढील पद तुम्हाला विचारलेले या ठिकाणी. बघा, या प्रश्नामध्ये तुम्हाला पुढील पद विचारलेले मित्रांनो. प्रश्न काय आहे? 9, 25, 49, 81. 9, 25, 49, 81. तर या संख्यांकडे जर तुम्ही बघणार तर ह्या संख्या वर्ग संख्या आहेत, बरोबर की नाही? तर कोणाचा वर्ग आहे आधी आपण ते बघूया. तर बघा इथे लक्ष द्या, हा 9 कोणाचा वर्ग आहे? 9 3चा वर्ग आहे. 25 कोणाचा वर्ग आहे? 5चा वर्ग आहे. 49 कोणाचा वर्ग आहे? 7चा वर्ग आहे. 81 कोणाचा वर्ग आहे? 9चा वर्ग आहे, बरोबर की नाही? 81 कोणाचा वर्ग आहे? तर 9चा वर्ग आहे. मग जर तुम्ही या संख्यांचा फरक बघितला तर या संख्या 2-2च्या फरकाने वाढत चालल्या आहे, बरोबर की नाही? 3 2 3 आणि 2 5 5 आणि 2 7 7 आणि 2 9. म्हणून आपण काय करूया इथे 9 अधिक 2 करून 11. मग 11चा वर्ग घ्यायचा आपल्याला. काय? 11चा वर्ग घ्यायचा. तर 11चा वर्ग काय आहे मित्रांनो? 11 गुणिले 11 किती येणार? 121. म्हणजेच मग या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? 121. लक्षात येतंय? आपण सोप्याकडनं अवघडकडे चाललोय प्रश्नांमध्ये. ठीक आहे. आता पुढील प्रश्न बघूया. ठीक. तर बघा मित्रांनो, आता हा प्रश्न काय 7, 8, 10, 11, 13, 14, 16. एक गोष्ट लक्षात ठेवायची, फरक का असला पाहिजे? सारखा असला पाहिजे, हे विसरता कामा नये. ठीक आहे. आता बघा इथे 7 आणि 8 मध्ये कितीचा फरक आहे? 1चा फरक आहे. 8 आणि 10 मध्ये 2चा फरक आहे. 10 आणि 11 मध्ये 1चा फरक आहे. 11 आणि 13 मध्ये 2चा फरक आहे. 13 आणि 14 मध्ये 1चा फरक आहे. 14 आणि 16 मध्ये 2चा फरक आहे, बरोबर की नाही? तर मग इथे आपल्याला एक लक्षात येत आहे काय, की 7 अधिक 8 किती होत आहे? +1. 8 अधिक 10 किती होत आहे? +2. 10 अधिक 11 किती होत आहे? +1. 11 अधिक 13 किती होत आहे? +2. 13 अधिक 1 13 अधिक 1 14, बरोबर आहे? 14 अधिक 2 16, बरोबर की नाही? मग जर आपण वरती पाहिलं तर +1चा फरक आहे, खाली पाहिलं तर +2चा आहे. म्हणून 16 अधिक 1 करावं लागेल आपल्याला. किती येणार? 16 अधिक 1 17 येणार आहे. किती? 17 येणार आहे. ठीक आहे. परत याला आपण दुसऱ्या पद्धतीने असं पण सोडू शकतो. ही पण एक पद्धत आहे. अजून दुसरी पद्धत कशी? तर बघा लक्ष द्या. 7 आणि 10 यात कितीचा फरक आहे? +3. 8 आणि 11, 8 अधिक 3 11, बरोबर आहे? त्याच पद्धतीने 10 अधिक 3 10 अधिक 3 13. लक्षात येत आहे? त्याचबरोबर मग 11 अधिक 3 11 अधिक 3 14. 13 अधिक 3 13 अधिक 3 16. मग 14 अधिक 3 किती होणार? 17. म्हणजेच दोन्ही पद्धतीने आपण सोडवलं तर उत्तर तेच येणार आहे. लक्षात येत आहे? ठीक आहे. आता पुढील प्रश्न बघू आपण. पुढील प्रश्न आहे बघा. आता इथे मधलं पद काढलेलं आहे. ठीक आहे. नंतर आता या प्रश्नामध्ये तुम्हाला त्यांनी मधलं पद काढलेलं आहे. ठीक आहे. लक्षात घ्या, की आता या संख्यांमध्ये फरक कितीचा आधी ते बघा. ठीक आहे. 5 आणि 2 7, बरोबर आहे? मग 7 आणि 2 इथे 9 केलं आपण. 7 आणि जर 2 9 केलं तर 9 आणि 2 11 आले पाहिजे, बरोबर की नाही? लक्षात येत आहे का मित्रांनो? 7 अधिक 5 अधिक 2 7 होत आहे, बरोबर ना? 5 अधिक 2 7 होत आहे. मग 7 अधिक 2 जर तुम्ही करताय तर किती होणार इथे? 9 होणार, बरोबर? मग 9 मध्ये पुन्हा तुम्हाला +2 केल्यानंतर पुढचं जे पद आहे ते 11 आलं पाहिजे. पण या ठिकाणी काय दिलेलं? 13. म्हणजेच मी तुम्हाला बोलतोय की पदांमधील फरक कसा असला पाहिजे? सारखा असला पाहिजे. 2 घरामधला फरक सारखा असला पाहिजे. लक्षात येत आहे? मग कदाचित हे जेव्हा मधलं पद गाळलेलं असतं ना, त्यावेळेस तुम्हाला थोडंसं शोधणं कठीण होऊ शकतं. पण चिंता करू नका. त्यासाठी काय करा, ज्या ठिकाणी रिकामी जागा आहे तर त्याचा आधीचा पद आणि नंतरचा पद या दोघांमधला जो संबंध आहे तो सारखा आला पाहिजे, असं एवढं लक्षात ठेवशाल तुम्ही
तरी तुम्हाला हा प्रश्न, या टाईपचा प्रश्न इझी सोडवता येणार आहे. ठीक आहे, म्हणजे मग असा लॉजिक लागणार नाही. तर बघा, जर या संख्यांकडे तुम्ही बघितलं तर हे संख्या कोणत्या मित्रांनो, मूळ संख्या आहेत, बरोबर आहे. आता जे नवीन विद्यार्थी आहे, ज्यांना संख्या ज्ञान नाहीये, त्यांनी मी संख्या हे प्रकरण युट्यूब चॅनलवर टाकलेलं आहे, पूर्ण संख्या आणि त्याचे प्रकार आणि त्याचे उपप्रकार. तर तो व्हिडिओ आधी पाहून घ्या तुम्ही, ठीक आहे, जेणेकरून संख्या श्रेणी समजायला तुम्हाला सोपं होणार आहे. तर बघा आता 5 7 7 नंतरची पुढची मूळ संख्या काय येते, 11 येते. 11 नंतर काय, 13 13 नंतर आहे 17 17 नंतर 19. ठीक आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय असणार, 11 असणार आहे. का असेल 11? चला अजून आपण प्रश्नाची लेवल वाढवू. ठीक आहे, तर बघा 4 6 16 62 304. आता या ठिकाणी फरक खूप जास्त दिसतो आपल्याला, संख्या खूप जास्त वाढताना दिसतात, बरोबर आहे. तर अशा प्रश्नांना काय करायचं मित्रांनो, की जेव्हा दोन पदांमधील फरक जास्त पटीने वाढत असेल, ठीक आहे ना, किंवा जास्त वाढत असताना दिसत असेल, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, की आधी त्यात गुणाकार करून बघत चला. गुणाकार करून बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येणार, की ती संख्या कदाचित गुणाकारातच वाढलेली. ठीक आहे, तर सुरुवातीला बघू आपण गुणाकार करून. तर 4 आणि 6, तर 4 गुणिले 2 केलं मी, तर 4 दुने 8 होतात, बरोबर. 4 गुणिले 2 केल्यानंतर इथे लिहून देतो मी पूर्ण स्पष्ट. 4 गुणिले 2 केल्यानंतर किती होणार, 8. मग या 8 मधनं वजा 2 केलं तर किती येत आहे, 6, बरोबर आहे. मग 6 त्रिक 18, बरोबर की नाही. 6 गुणिले 3, 6 गुणिले 3 किती होत आहे, 18. मग 18 वजा 2, 18 वजा 2 किती होणार, 16. नंतर 16 एक 16, ठीक आहे ना. 16 चौक 64, 64 वजा 2 किती होत आहे, 62. ठीक आहे, म्हणजे लक्षात आपल्याला काय येतंय, की बघा 4 गुणिले 2 करून 8 आहे. मग 8 मधून 2 वजा केले तर उत्तर आलं 6, बरोबर आहे. 6 त्रिक 18, 18 मधून पुन्हा वजा 2 करून पुढचं पद येतंय 16. आता 16 गुणिले 16 चौक 64 होतात ना, मग 16 गुणिले 4 64, बरोबर आहे. मग 64 मधून पुन्हा वजा 2 केलं तर 62 येत आहे. मग आता बघ इकडे 2 3 4, तर मग 16 या 62 ला गुणिले 5 कर. लक्षात येतंय का, 62 गुणिले 5. मग 62 गुणिले 5 काय येणार, तर लक्षात आहे, 5 दुने 10 0, हातच्यास 1, 5 7 30 आणि 1 31, बरोबर आहे. 310, 5 दुने 10 0, हातच्यास 1, 6 म्हणजे 30 आणि ते 5 दुने 10, 310. सॉरी, इथे 304 ऐवजी 308 पाहिजे. ओके, इथे सॉरी, माफ करा, चुकलो. आता लक्ष द्या इकडे, 62 मग 310 वजा 2 केल्यानंतर किती येणार, मग 308 येणार, बरोबर आहे. आता 308च्या पुढचं पद तुम्हाला विचारलेलं आहे, 308चं पुढचं पद. मग आता काय करू, इकडे बघा गुणाकारात 2 3 4 5, मग 308 गुणिले 6 करून घ्या. 308 गुणिले 6, ठीक आहे. मग 308 गुणिले 6 काय येणार, 60 आहे. 48शी 8 हातच्यास 4, 6 0 0 ते 4 तसेच, बरोबर आहे. नंतर मग 7 त्रिक 18, 1848, 1848 वजा 2 केल्यानंतर काय येणार, मग 1846. लक्षात येतंय का. मग असा पर्याय कुठे, पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. लक्षात येतंय, हे स्पष्टीकरण लिहून घ्या तुम्ही पूर्ण. तर बघा आता पुढचा प्रश्न काय आहे, 3 9 27 81 आणि त्यापुढील पद तुम्हाला विचारलेलं आहे. तर या प्रश्नामध्ये काय करा, की मी तुम्हाला बोललो, की संख्या जेव्हा जास्त वाढत असेल तर गुणाकार करून बघा. ठीक आहे, मग 3 त्रिक 9, म्हणजे 3 गुणिले 3 केल्यानंतर काय येत आहे, 9, बरोबर आहे. मग 3 त्रिक 9, म्हणजे इथे गुणाकारात 3 आहे. मग 9 त्रिक 27, बरोबर आहे. 9 गुणिले 3 27, 27 त्रिक, ठीक आहे. 27 त्रिक काय येणार, 27 त्रिक 81, बरोबर आहे. 27 त्रिक 81 आणि 81 त्रिक मग काय करणार आपण, म्हणजे प्रत्येक ठिकाणी गुणिले 3 आहेत, तर खाली पण आपण 81 त्रिक. तर बघा 3 एक 3, 8 त्रिक 24, म्हणजेच किती येणार, 243. काय येणार, 243. समजले का हे प्रश्न, ओके.
तर बघा मित्रांनो, तर या प्रश्नामध्ये काय आहे, संख्याकडे जर आपण बघितलं तर या संख्या उतरत्या क्रमाने दिसत आहेत, बरोबर की नाही, म्हणजे कमी होताना दिसतात या संख्या. तर याच्यामध्ये काय केलेलं असणार आहे की वजाबाकीच असणार आहे. उतरत्या क्रमाने असेल तर वजाबाकी, चढत्या क्रमाने असेल तर बेरीज करा, फरक जास्त असेल तर गुणाकार करा. अशा गोष्टी शोधण्यास तुम्हाला प्रश्न शोधण्यास मदत करतील. ठीक आहे. तर 132 आणि 129 यामध्ये कितीचा फरक आहे, तर -3. ठीक आहे. त्यानंतर 129, 124 यामध्ये कितीचा फरक आहे, -5. बरोबर आहे. त्यानंतर 124, 117 मध्ये कितीचा फरक आहे, -7. 117 आणि 106 मध्ये कितीचा फरक आहे, तर -11. 106 मधून 93 काढले तर किती येत आहे, -13. बरोबर आहे. जर या संख्यांकडे बघितलं आपण तर ती या संख्या मूळ संख्या आहेत, बरोबर ना. मग 13च्या पुढची मूळ संख्या काय येते मित्रा, 13च्या पुढची मूळ संख्या 17. बरोबर आहे. म्हणून काय कर, 17 वजा करून टाक. ठीक आहे. 13 मधनं 7 गेले 6, 9तून 2 गेले 7, म्हणजेच काय येणार 76. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. लक्षात येत आहे. चला आता पुढचा प्रश्न बघा. आणि पुढे प्रश्नचिन्ह आहे. ठीक आहे. तर या प्रश्नात काय आहे बघा, आता इथे संख्या वाढताना दिसत आहेत, बरोबर आहे, आणि शिवाय फरक पण थोडस जास्त जे, तर याला गुणाकार पण करू शकतात किंवा बेरीजने पण सोडू शकतात तुम्ही. ठीक आहे. तर बघा काय इथे 8 गुणिले 2, 8 गुणिले 2 काय येणार 16. मग 16 गुणिले 2, 16 गुणिले 2, 16 दुने 32. बरोबर आहे. 32 गुणिले 2, मग 32 दुने 64. ठीक आहे ना. 32 गुणिले 2 64. मग आता 64 गुणिले 2 करायचे, लक्षात येत आहे. मग बेचोक 8 आणि बेसक 12. मग किती येणार 128. लक्षात येत आहे. आता आपण याच्या पुढचे जे प्रश्न आहे त्याची लेवल अजून वाढू. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, आता थोडीशी लेवल वाढवलेली प्रश्नाची. ठीक आहे. तर इथे 500 नंतर 479 आहे, 479 नंतर 460 आहे, 460 नंतर 443 आहे, 443 नंतर 428 आहे, मग पुढे प्रश्नचिन्ह आहे. म्हणजे तुम्हाला प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येणार असं विचारलेलं आहे. ठीक आहे. तर काय करा की संख्यांकडे जर तुम्ही बघितलं तर मी तुम्हाला बोललो की उतरता क्रम असेल तर वजाबाकी करायची. एकदम सिंपल, जास्त ताण घ्यायचा नाही. तर 500 वजा 479 करणार तर किती येणार 21. बरोबर की नाही. 500 वजा 479. आता शून्यातून 9 जात नाही, म्हणजे शेजारच्याकडनं आपण एक उसने घेतले, संख्या तयार होणार 10. 10 मधनं 9 गेले 1. बरोबर आहे. त्याच्यानंतर पुन्हा शून्यामधनं 7 जात नाही, म्हणून शेजारच्याकडनं 1 घेतले आपण, तर किती होणार 10 मधनं 7 गेले आणि हा इथला 1 देऊन दिलेला होता, बरोबर की नाही. मग 10 मधनं 8 गेले तर किती होणार 2. त्याच्यानंतर मग तो उसना घेतलेला इकडे रिटर्न करून दिला, बरोबर की नाही. मग 5तून 5 गेले 0. लक्षात येत आहे. तर इथे 500 479. बरोबर आहे. मग इथे फरक कितीचा आलाय 21चा वजा 21. आता 460 479 मधनं 460 वजा करा, मग 479. 479 वजा 460. बरोबर आहे. तर 9 मधनं 0 गेले 9, 7 मधनं 6 गेला 1, म्हणजे इथे 19चा फरक आहे. लक्षात येतोय. या दोघांमध्ये 19चा फरक आहे. त्यानंतर वजा 19 नंतर 460 443. बरोबर आहे. यामध्ये कितीचा फरक आहे ते बघा. आता 460 मधून 443 वजा करा 443, तर किती येणार 10 मधनं 3 गेले 7, 6 मधनं 5 गेले 1, 4तून 4 गेला 0, म्हणजे इकडे फरक कितीचा आला 17चा. मग पुन्हा आता पुढे बघूया आपण. 443 वजा 428. 443 वजा 428. मग 13 मधनं 8 गेले 5. बरोबर आहे. 4तून 3 गेले 1, 4तून 4 गेला 0, म्हणजे इथे फरक आलाय 15चा. बरोबर, वजा 15. मग आता आपल्याला एक लक्षात येत आहे की फरक हा 2-2 ने कमी होत चाललाय. लक्षात येत आहे. फरक हा 2-2 ने कमी होत चाललाय. मग 21 नंतर 19 नंतर 19 नंतर 17 17 नंतर 15, तर मग आपल्याला इथे किती करावं लागणार आहे वजा 13. तर मग 428 मधून काय करा, 428 मधून 13 वजा करून टाका, म्हणजे 8तून 3 गेले
8तून 3 गेले 5, बरोबर आहे. त्याच्यानंतर 2 मधनं 1 गेला 1 आणि 4 तसाच. तर इथे काय येणार 415. तर पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर आहे 415. ठीक आहे. आता पुढील प्रश्न बघू आपण. हा प्रश्न समजला असेल तुम्हाला. तर चला पुढील प्रश्न बघू. 506, 510, 516, 524, 534. आता या प्रश्नाच्या उलट इथे काय संख्या वाढत चालली आहे, बरोबर आहे. मग संख्या वाढत जात आहे तर फरक शोधायचा फक्त कितीचा आहे, म्हणजे ती बेरीज होते. पण इथे संख्या वाढत चालली आहे पण तो फरक जास्त नाही म्हणून गुणाकार करत बसायचं नाही, फक्त बेरीज करून बघा. ठीक आहे. तर हे 500 तर प्रत्येक ठिकाणी कॉमन दिसतोय, म्हणून काय करा, अजून प्रश्न सोपा करण्यासाठी फक्त शेवटची जी घर आहेत त्यात कितीचा फरक आहे ते बघा. 6 अधिक 4 किती होणार 10, 10 अधिक 10 अधिक 6, 10 अधिक 6 16, 16 अधिक 8, 16 अधिक 8 24 होत आहे, बरोबर आहे. 24 अधिक 10 34 होतात, बरोबर ना. 24 अधिक 10 34. मग फरक जर बघितला तर जसं इथे 2 2 ने कमी होत होता तर इथे 2 2 ने वाढतोय. लक्षात येतंय का. मग आता काय करा 4 6 8 10 नंतर मग काय येणार इथे +12 करून घ्या, बरोबर की नाही. मग 534 मध्ये जर तुम्ही 12 ऍड करशाल तर किती होणार 6 4 आणि 2 6, 3 आणि 1 4 आणि इकडे 5, मग 546 आहे का ऑप्शन. तर पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. मित्रांनो, आजच्या या सिरीज मध्ये एवढेच प्रश्न बघू. पार्ट 2 मध्ये मी अजून यापेक्षा जास्त अवघड लेवलचे प्रश्न घेणार आहे. तर आधी जे नवीन विद्यार्थी पुन्हा त्यांना सूचना आहे की संख्या जे प्रकरण आहे, संख्येचे प्रकार आणि त्याचे उपप्रकार ते मी घेतलेलं आहे आपल्या चॅनलवर प्लेलिस्ट मध्ये जाऊन ते बघा तुम्ही. आणि हे लेक्चर पण तुम्ही पूर्ण बघा. काही डाऊट असेल तर कमेंट मध्ये कळवा, ठीक आहे. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर लाईक करा. तुमचे भरती करणारे मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत देखील हा व्हिडिओ पोहोचवा. मी तुम्हाला एकदम सोप्या भाषेत समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय. आपल्याला भाषा लँग्वेज मॅटर करत नाही, फक्त काय प्रश्न समजला पाहिजे, त्याचं उत्तर निघालं पाहिजे. उत्तर निघालं की तुला मार्क मिळतात. तुला मार्क मिळाले की जवळचे कोम्यात आणि तू जोमात. ठीक आहे. ओके. जय हिंद, जय महाराष्ट्र.